भारत माता की जय। जानकी बैठे मेरे सीने में, देख लो आके मेरे नगीने में, देखो लो आके मेरे नगीनों में श्री राम। जानकी बैठे मेरे सीने में श्री राम। जानकी बैठे मेरे सीने में श्री राम। अंग नाही घ्यायचा, आज फक्त रामप्रभूंचंच कौतुक करायचं। आम्ही भाग्याचे भाग्याचे, आम्ही भाग्याचे भाग्याचे भाग्याचे, आम्ही भाग्याचे भाग्याचे, आम्ही भाग्याचे भाग्याचे, आम्ही भाग्याचे भाग्याचे, आमचं पंढरीरायाचे। सकळ देवादी देवा कृपारुजी केशवा, महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा, चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा, सहस्रपादा सहस्रकरा श्री सागरा शेषशयना। बोला सर्वांनी, सर्वांनी बोला। काय सांगावं नामाचा महिमा। आज दिल्लीमध्ये फक्त आपलं नाम, ज्याच्या अंगाला ताप त्याला अन्न गोड लागत नाही, ज्याच्या रागला काय होतं, ज्याच्या मनात पाप त्याला कीर्तन भजन गोड लागत नाही। आम्ही भाग्याचे भाग्याचे दास पंढरीरायाचे। रामाचा जन्म झाला, राम उत्सव झाला। एका रात्री तसं काय घडलं असेल की रामाला वनवास झाला, म्हणून वचन देताना कैकेयीला जेव्हा वचन दिलं होतं दशरथ राजांनी, त्या वचनाचं पालन अशा पद्धतीने झालं। तर शांत बसायला परत आजचा दिवस उद्या येणार नाही, आजचा सेकंदही उद्या येणार नाही। थोडं शांत बसायला काय हरकत आहे बरं? घरामध्ये बी चावचाव, दिंडीमध्ये बी चावची। आणि एक सांगते मी, दिंडीमध्ये चालताना नामस्मरण करत चाला, घरातलं कधीच पुन्हा धुणं करू नका, कुणाचं पण उणं धुणं करू नका। चलन हे रिटर्न येतं बरं का, जे पेरणारे तेच उगणारे, एवढं लक्षात ठेवा। कुणाची निंदा नालस्ती दिंडीमध्ये करायची नसते। दिंडी कशासाठी ठेवली आहे? तुम्ही 3-4 दिवस तुमच्या घराचं प्रपंच विसरून जावं। सुख आहे, तर भगवंत अनंत आहे, सहस्र नयनांचा आहे। आपण आता रामाचं भजन करूया। त्याच्या आधी तुम्हाला मी सांगणार होते, ते एका रात्री तसं काय घडलं ते रामाला वनवास झाला। कुणालाही वचन देताना, शब्द देताना 10 वेळेस विचार करायचा। रामप्रभूंचं चरित्र लगेच डोळ्यासमोर आहे। पुरुषोत्तम राम आहे,